मनुष्य घडणीचे 5 आयाम आणि त्यालाच आपण पंचकोश असं म्हटलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा विकास हा त्याच्या शरीराचा विकास, मनाचा विकास, बुद्धीचा विकास, त्याच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास आणि या सगळ्यांसोबत हे सगळं माझं आहे आणि ते मला इतरांसाठी वापरायचं आहे, अशा आत्मिक शक्तीचा विकास हा प्रत्येक मनुष्याचा होत असतो. याची सुरुवात कधी होते? तर काही जण म्हणतात, की भारतीय परंपरेनुसार गुरुकुल पद्धतीने जे जुन्या काळी होतं, की ऋषींच्या घरी जाऊन अ, राहायचं आणि शिक्षण घ्यायचं. त्या शिक्षणातनं या 5 आयामांचा विकास होण्याची सुरुवात होत असते, असं आपण मानतो. असं आपण अभ्यास करत आलेलो आहोत, बघत आलेलो आहोत. ह्याच 5 आयामांना आधुनिक स्वरूपाचं काम ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी केंद्रामध्ये गुरुकुल या विभागात चालतं. मागचे 22 वर्ष प्रबोधिनीचा हा शिक्षणातला प्रयोग यशस्वीपणे चालू आहे. आणि इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शारीरिक विकसनाचे उपक्रम, त्यांच्या मानसिक विकसनाचे उपक्रम, त्यांच्या बौद्धिक विकसनाचे उपक्रम, म्हणजेच त्यांच्या अन्नमय कोशाचे उपक्रम, त्यांच्या प्राणमय कोशाचे उपक्रम, त्यांच्या मनोमय कोशाचे उपक्रम, विज्ञानमय कोशाचे उपक्रम आणि आनंदमय कोशाचे उपक्रम या अनुषंगाने वर्षभराचं सर्व काम विद्यार्थी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून, त्यांच्या नियमित अभ्यासांच्या माध्यमातून करत असतात. 5वीत सुरुवात झालेली हे सगळे उपक्रम 5वीत या सगळ्या घडामोडी घडायला सुरुवात होतात असं मी म्हणेन. आणि 6 वर्षांमध्ये कुठंतरी त्याचे हळूहळू बीज रोवायला सुरुवात होते. या 6 वर्षांच्या नियमित दिनचर्येचा भाग, नियमित अभ्यासाच्या पद्धतींचा भाग, वेगवेगळ्या उपक्रमांमधली सहभागिता, उत्स्फूर्तता याचा उपयोग नक्की पुढे होत असतो. आजच्या सत्रामध्ये इथून पुढच्या सव्वा तासामध्ये, 1.5 तासामध्ये आपण आपल्या व्याख्यात्यांकडनं याच प्रक्रियेचा दुसरा भाग समजून घेणार आहोत. हे सगळं विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतंय, पण हे अध्यापकांच्या बाबतीत कसं घडलं पाहिजे? अध्यापकांचे पंचकोश विकसित कसे झाले पाहिजेत? अध्यापकांचे पंचकोश विकसित होतात का? अध्यापकांचे पंचकोश मुलांना शिकवताना विकसित होतात का मुलांसोबत राहिल्यामुळे विकसित होतात का आधीच विकसित झालेले असतात म्हणूनच ते अध्यापक होत असतात? या सगळ्याबद्दलची माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत प्रबोधिनीचे कार्यकर्ते श्री आदित्यदादा शिंदे आहेत आणि प्रथम सत्राचे व्याख्याते म्हणून ते आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. दादांचा औपचारिक परिचय थोडक्यात आपल्या सगळ्यांना करून देतो. औपचारिक शिक्षण दादांचं एमकॉम पर्यंत झालेलं आहे. मागील 15-16 वर्ष प्रबोधिनीमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून आदित्यदादा कार्यरत आहेत. प्रबोधिनीचे तृतीय प्रतिज्ञित कार्यकर्ते आदित्यदादा आहेत. मागच्या 8 वर्षांपासून आता ज्या प्रयोगाचा उल्लेख केला त्या प्रयोगाचे प्रमुख म्हणून, गुरुकुल विभागाचे प्रमुख म्हणून आदित्यदादा काम बघत आहेत. त्याचसोबत ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे व्यवस्थापक अशी देखील जबाबदारी आदित्यदादांकडे आहे. या व्यतिरिक्त प्रबोधिनीचं काम महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालतं. त्यात कोकणात चालणाऱ्या कामाचे विस्तार कार्य प्रमुख अशी देखील आदित्यदादांकडे जबाबदारी आहे. या औपचारिक परिचया व्यतिरिक्त अजून छोटी ओळख करून द्यायची झाली तर दादा माझा शिक्षक आहे आणि खूप सुंदर वक्तृत्व दादांचं आहे. स्वामी विवेकानंदांवरती महाराष्ट्रभर 100हून अधिक ठिकाणी दादांनी चरित्र कथन केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे विषय मांडण्याचा दादांना अनुभव आहे. त्या निमित्ताने खूप चांगला जनसंपर्क दादांचा आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेलं आहे. मी आदित्यदादांना विनंती करतो की आजच्या पण अनेकांनी गुरुकुल मधला पंचकोश हा विषय समजून घेतला असेल, ऐकला असेल, पाहिला असेल, केव्हा तरी वृत्तात वाचला असेल. त्यामुळे सगळ्या परिचित सगळ्या शिक्षकांचं, काही अगदी पहिल्यांदा सुद्धा प्रबोधिनीच्या संपर्कात आलेले अध्यापक असतील त्यांचं सुद्धा मी आत्ताच्या या व्याख्यानमालेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. माणसाचं व्यक्तिमत्व घडणं हे दुसऱ्या कुणाच्या हातात नसतं. माझं व्यक्तिमत्व आणि माझं अध्यापकत्व कोणीतरी घडवावं, कुठल्या तरी प्रशिक्षणातनं ते घडेल आणि कोणीतरी बाहेरून अशी प्रेरणा माझ्यामध्ये भरेल आणि मग त्या प्रेरणेवरती मी माझं व्यक्तिमत्व बनवेन किंवा मी माझं अध्यापकत्व घडवेन, समृद्ध करेन, असं नसतं. ते मी ठरवावं लागतं, मला ठरवावं लागतं, आतून यावं लागतं.
आणि ते मी किती प्रामाणिकपणे त्याच्यासाठी प्रयत्न करतो, मी किती प्रामाणिकपणे स्वतःकडे बघतो आणि त्या माझ्या निरीक्षणांवरती मी किती काम करतो, हे खूप महत्वाचं आहे. स्वतःमध्ये होणारे असे बारीक सारीक बदल टिपणं, काय बदल व्हायला हवेत हे लक्षात येणं, हा व्यक्तिमत्वाचा किती महत्वाचा, किती मोठा भाग आहे बघा. असा जर आपल्याला आपल्याच व्यक्तिमत्वाबद्दलचा अंदाज आला, माझ्या नेमक्या क्षमता काय आहेत, मला कुठे सुधारणा करायला वाव आहे, मला कुठे संधी आहे काम करण्याची, मला कुठे संधी आहे प्रयोग करण्याची, मला कुठे संधी आहे मोठं होण्याची, अशी संधी लक्षात येणं, असं स्वतःच्याच व्यक्तिमत्वाचा विचार अधूनमधून करता येणं, हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि असा विचार ज्या वेळेला एखादा व्यक्ती करत असतो, त्यावेळेला स्वतःचं असं निरीक्षण करता करता लक्षात येतं की अरे नाही, मी या गोष्टीवरती काम करायला हवं, मी या गोष्टीवरती विशेष लक्ष द्यायला हवं, माझ्या या बाबतीमध्ये थोडासा अजून कुठेतरी मी कमी पडतोय, तिथं मला काहीतरी इनपुट्स घ्यावे लागणार आहेत. मग असं ज्या वेळेला माझ्या लक्षात येतं की माझ्यात काय बदल हवे आहेत, असं माझ्याच लक्षात आल्यानंतर मग मी ठरवू शकतो की हा, या प्रशिक्षणाचा उपयोग होऊ शकतो मला, मला अशा प्रकारच्या माणसांच्या सहवासात राहायला हवं बरं का, मला अशा प्रकारचे प्रयत्न करायला हवेत बरं का, असं स्वतःलाच लक्षात येतं. मला अमुक कुणाचं तरी मार्गदर्शन घेण्याची गरज आहे अमुक बाबतीमध्ये, असं कोणाच्या बाबतीमध्ये कदाचित लक्षात येईल. तर असं स्वतःच्या बाबतीमधलं निरीक्षण समोर येणं, हे खूप मला महत्वाचं वाटतं. आपण आत्ताच्या मुख्य विषयाकडे जाऊयात. व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू कदाचित आपल्या समोर आले असतील. हे पैलू आपल्याला माहित नाहीत असं नाही, माहिती आहेत. पण या सगळ्या पैलूंना भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये, भारतीय तत्वविचारांमध्ये काही नावं दिलेली आहेत. ती सगळी नावं आणि ती सगळी परिभाषा ही आपल्याला समोर स्लाइडवरती दिसते. आपलं जे आरोग्य आहे, आपलं जी शारीरिक ताकद आहे, त्याला अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे. आपलं जे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत, त्याला प्राणमय कोश असं म्हटलेलं आहे. संवेदनशीलता, आपल्या ज्या मानसिक भावनिक शक्ती आहेत, क्षमता आहेत, त्याला मनोमय कोश असं म्हटलेलं आहे. तर आपले जे बुद्धीचे पैलू आहेत, बुद्धीच्या क्षमता आहेत, त्याला विज्ञानमय कोश म्हटलेलं आहे. आणि शेवटचा कोश, आनंदमय कोश, हरपून जाणं, स्वतःला विसरून जाणं आणि त्यातच आनंद वाटणं, त्याचा आनंद वाटणं, असं असं काम करायला मिळणं. आनंदमय कोश म्हणजे वरचे जे 4 कोश आहेत, 4 क्षमता आहेत, त्या क्षमता कशासाठी वापरायच्या आहेत हे कळणं आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कामातनं आनंद घेणं, त्याला आनंदमय कोश असं म्हटलेलं आहे. त्याला मी कृतज्ञता, सेवा असा भाव असं निश्चितच म्हणेन. त्याच्यानंतर या व्यक्तिमत्व घडणीचे हे जे 5 कोश आपण म्हटलेले आहेत, या 5 कोशांच्या बाबतीमध्ये गुरुकुलमध्ये, ज्ञानप्रबोधिनीच्या गुरुकुलामध्ये विशेष काम चालतं. हे जे विशेष काम आहे, ते आपण सगळेजण वेगवेगळ्या वृत्तांमधनं, युट्यूबवरती त्याची सविस्तर माहिती आहे, ती आपण जरूर बघावीत आणि गुरुकुलचं कामही या निमित्ताने आपण समजून घ्यावं. माणसाचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी या 5ही कोशांचा परिपोष व्हावा, या 5ही कोशांचं विकसन व्हावं, याच्यासाठी विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, विविध प्रकारचे उपक्रम हे आपण डिझाईन केलेले आहेत. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तर व्यक्तिमत्व घडणीसाठी हे जे 5 कोश आहेत, त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. शारीरिक विकसन घडवून आणायचंय स्वतःचं, तर त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. अर्थातच हा जो विशेष प्रयत्न मी म्हणतोय, तो एकदा करून पुरत नाही. हा असा कारखाना नाहीये शाळा नावाचा, की एकदा पहिलीमध्ये किंवा 5वी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि मग सगळे एकसारख्या मूर्ती, सगळ्या घडलेल्या मूर्ती सगळ्या अशा बाहेर पडल्या. असं शक्य नाहीये, असं होणार नाहीये. असंच आपल्या बाबतीत पण आहे. मग काय करावं लागतं? तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज काहीतरी करावं लागतं आणि असं रोज करणं सलग काही वर्ष करावं लागतं. मग सप्ताहातून काही वेळेला करावं लागतं, वर्षातून काही वेळेला करावं लागतं. असं त्याचं काहीतरी आचरण करावं लागतं. एखाद्या गोष्टीचं, विशेषतः आपल्या व्यक्तिमत्वाचं विकसन घडवून आणायचंय, क्षमता संवर्धन करायचंय, क्षमता वाढवायच्या आहेत. तर असं क्षमता संवर्धन करण्यासाठी, अशा क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना जे प्रयत्न करायचे ते एका दिवसाचे प्रयत्न पुरणार नाहीत.
ते प्रयत्न आपल्याला कदाचित एका शिबिरापुरते नाही पुरणार, एखाद्या वर्षभरापुरते नाही पुरणार. तर मला आमचे गुरुजी नेहमी सांगायचे की कल्पतरू म्हणजे नारळाचं झाड हे जसं 12 वर्ष फळ यायला वेळ घेतं, तसं 12 वर्ष आपण किमान म्हणजे एक तप म्हणजे तपश्चर्या करायला हवी. अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर मग आपल्या व्यक्तिमत्वाचं विकसन व्हायला सुरुवात होईल, असं आमचे गुरुजी मला नेहमी सांगायचे. त्यामुळे मला तेच मी तुम्हाला पुढे सांगतोय. मी काही वेगळं सांगतोय असं नाही. तेच सगळे शब्द वापरून मी आपल्याला असं म्हणेन, की असं स्वतःमध्ये बदल घडवणं ही प्रक्रिया खूप इंटरेस्टिंग आहे. एकदम मस्त आहे. एखादं गणित कळल्यावरती लहान मुलाला जसा आनंद होतो, तसं स्वतःमध्ये झालेला पॉझिटिव्ह बदल, स्वतःमध्ये झालेला सकारात्मक बदल बघून आपल्याला सगळ्यांना निश्चितच आनंद होणार आहे. कारण माझं व्यक्तिमत्व जे घडतंय, माझं व्यक्तिमत्व जे घडायला हवंय, ते त्या दिशेने घडणार आहे, त्या दिशेने जाणार आहे, ज्या दिशेने मला न्यायचंय. असं स्वतः ठरवून पुढे जाणं, संकल्पपूर्वक पुढे जाणं, हे अध्यापकत्व घडणीसाठी, व्यक्तिमत्वाच्या घडणीसाठी खूप महत्वाचं आहे, असं मला इथे अधोरेखित करायचंय. संकल्प करणं आणि त्या संकल्पाप्रमाणे आचरण करणं, ही आजच्या माझ्या पुढच्या सगळ्या बोलण्यातली अधोरेखित केलेली ओळ आहे, असं मला म्हणायचंय. त्यामुळे ठरवून मला माझ्यामध्ये कोणते बदल घडवून आणायचे, असं ठरवून काम करणं, याच्यासाठी म्हणून आजचा विषय हा महत्वाचा आहे असं वाटतं मला. 25-25 वर्ष मी इथे काम करून बसलोय असं म्हणणारे अनेक अध्यापक मी आजूबाजूला बघतोय. गेली अनेक वर्ष मी शाळेमध्ये शिकवतो, अध्यापक प्रशिक्षणांमध्ये जातो आणि मग त्यावेळेला असे सगळे उपहासाने म्हणायचं झालं तर 25-25 वर्ष घडलेले चेहरे ज्या वेळेला मी बघतो, तेव्हा लक्षात येतं की ते नुसते घडीव दगडासारखे आहेत, त्याच्यात प्राण नाहीये. नुसताच 25 वर्षाचा अनुभव आहे. नुसताच काय म्हणूया अनुभवाची आवेश आहे. पण त्या सगळ्यामध्ये प्राण जर फुंकायचे असतील, तो जिवंतपणा जर टिकवून ठेवायचा असेल, तर स्वतःकडे बघितलं पाहिजे, संकल्प केले पाहिजेत आणि आज जो विषय पुढे आपण मांडणार आहोत, अध्यापकत्व हे घडवायचं असेल, तर असं संकल्पपूर्वक आपल्याला काम करावं लागेल. आणि मग ते कोणत्या कोणत्या बाबतीत करावं लागेल, तर त्यातल्या एकेका विषयाबद्दल आता आपण थोडं समजून घेऊयात. आता म्हटलं तसं व्यक्तिमत्वाचे हे 5 कोश आपल्याला समोर दिसतायत आणि त्याला सोपी नावं, समजायला सोपं जावं म्हणून ही सगळी सोपी नावं, आरोग्य, कौशल्य, जिव्हाळा, विवेक आणि कृतज्ञता किंवा सेवाभाव, अशी सोपी नावं ही त्याच्या या स्लाइडवरती आपल्याला वाचायला मिळतात. या कोशांच्या बाबतीमध्ये एका कोशाचं आधी विकसन, मग दुसऱ्या कोशाचं विकसन, मग तिसऱ्या कोशाचं, असा स्तर नाहीये. मग काय आहे, तर सगळे कोश एकमेकांमध्ये त्याचा संबंध आहे, एकमेकांचा एकमेकांशी संबंध आहे. त्यामुळे मी आधी माझा फक्त अन्नमय कोश चांगला करून घेतो आणि मग प्राणमय कोशाकडे बघतो, असं नसून आपल्याला सगळ्या कोशांचा हळूहळू एकत्रित विचार करायचा आहे. आपण सुरुवात करूया अन्नमय कोशापासून आणि अर्थातच त्याच्यासाठीचे काही उपक्रम किंवा काही प्रसंग असे मला डोळ्यासमोर येतात की आमची 26 जानेवारीला 15 ऑगस्टला ज्या वेळेला प्रॅक्टिस चाललेली असते, सराव चाललेला असतो, त्यावेळेला स्वातंत्र्य सेनानी जितके धारातीर्थी पडले नसतील इतके आमचे विद्यार्थी धारातीर्थी पडतात आणि कधी कधी आमचा एखादा अध्यापक सुद्धा धरणी मातेला साष्टांग नमन करतो. अशा वेळेला मग हा प्रश्न पडतो की अरे चा आमचा अन्नमय कोश हा कुठेतरी आणखीन चांगला व्हायला हवाय, दणकट व्हायला हवाय, मजबूत व्हायला हवाय. स्वामी विवेकानंदांबद्दलच्या एका प्रबोधिनीच्या पद्यामधली एक ओळ मला फार आवडते, मन वज्र हवे अन मन गटते पोलाद. हा, आपल्याला जर का देश घडवण्याचं, पिढी घडवण्याचं काम करायचं शिक्षकांना, असं आपण म्हणतो तरी, वेगवेगळ्या भाषणांमधनं ऐकतो तरी, वाचतो तरी, की आम्ही शिक्षक म्हणजे कोण आहोत, तर आम्ही साधे नोकर नाही आहोत कोणाचे, आम्ही पिढी घडवणारे व्रतस्थ अध्यापक आहोत, असं आपण आपल्याच बद्दल म्हणतो. तर मग ह्या व्रतस्थ अध्यापकांनी
आपलं अध्यापकत्व घडवण्यासाठी म्हणून सुरुवात कुठून करायला हवी? तर त्यांनी त्यांची सुरुवात ही शारीरिक विकसनापासून करायला हवी. मनगट ते पोलाद इथपासून करायला हवे. जरा म्हणून सहलीला गेलो, शिबिराला गेलो, पाणी बदललं, हवा बदलली, नाही सहन होत तुम्हाला, असं शिक्षकांनी म्हणणं हे फारसं रुचणारं नाहीये. आणि म्हणून आपला अन्नमय कोश हा दणकट असला पाहिजे. आणखीन कशासाठी अन्नमय कोश? आपली शारीरिक ताकद कशासाठी चांगली पाहिजे, दणकट पाहिजे? तर वर्गावरती नियंत्रण पाहिजे. आमच्या शाळेतले अनेक शिक्षक अनेकांच्या शाळेत असे शिक्षक असतील की ते सर नुसते व्हरांड्यात उभे राहिले की अख्खी शाळा शांत उभी राहते. का बरं? तर त्यांचं ते व्यक्तिमत्व भारदस्त असतं म्हणून. आता अर्थात सगळ्यांना वयाच्या 25शी नंतर, 30शी नंतर, 35शी नंतर, 40शी नंतर भारदस्त व्यक्तिमत्व घडवायचंय का? तर निश्चितच नाही. पण तरी सुद्धा एक चांगली शरीरयष्टी राखून असणं, ताठमानेनं चालता येणं, म्हणजे अभिमानानं ताठमानेनं चालणारे लोक हे वेगळे, त्या अर्थानं मी म्हणत नाहीये. मी म्हणतो की आपली शरीर भाषा ही चांगली असणं, प्रसन्न असणं, वर्गात उभं राहून तासनतास शिकवता येणं हे फार महत्वाचं आहे असं वाटतं मला. मला आमच्या मराठीच्या ताईंचं उदाहरण द्यायला आवडेल. मला मराठीला सुहासिनीताई पानसे होत्या आणि त्या नेहमी मला असं सांगायच्या किंवा आम्हाला सगळ्यांना असं सांगायच्या की कविता 35 मिनिटात मी नाही शिकवू शकणार तुम्हाला. आणि आज थोडं कडवं शिकवलं, मग पुढच्या तासाला उरलेलं कडवं शिकवलं, असं नको रे. तुम्ही असं करा, रविवारी या कविता शिकायला. आणि मग आम्ही रविवारी कविता शिकायला यायचो. सकाळी 9 वाजता कवितेचा तास आमचा सुरू व्हायचा आणि नेहमीच ताईंचं आवडीचं वाक्य की घंटेच्या तालावरती आपण नाही कविता शिकवायची आणि शिकायची. एकदा त्या भावविश्वात गेलो की सगळा रसास्वाद घेऊनच बाहेर पडायचं. आणि मग शेवटच्या दिवशीपर्यंत मला आठवतं ताईंचा निवृत्तीच्या आधीचा जो शेवटचा तास झाला 10वी वरचा आमचा, तो सुद्धा त्यांनी रविवारी घेतला सकाळी 9 वाजता. आणि सलग 2-2.5 तास उभं राहून त्यांनी कविता शिकवली. अविस्मरणीय, कायम लक्षात राहील अशी. आणि आज ज्या वेळेला मी 10वी वरती सलग 2 तास घेईन आणि आता ऑनलाईन 2 तास घेईन, तेव्हा सुद्धा असं वाटतं की दमलोय का काय, घसा आपला दमला की काय, स्क्रीनचा त्रास होतोय की काय. वर्गावरती नियंत्रण असण्यासाठी आणि असं भान हरपून शिकवण्यासाठी म्हणून सुद्धा उभं राहून शिकवता येणं, नजरेला नजर अख्ख्या वर्गावरती ठेवून शिकवता येणं, ह्याच्यासाठी नको का आपली शारीरिक ताकद चांगली? हवीच हवी. मोठे कार्यक्रम घडवून आणायचे, स्नेहसंमेलनासारखा कार्यक्रम आहे, क्रीडा स्पर्धांसारखा कार्यक्रम आहे, तासन तास काम करावंच लागतं. त्यात आपल्याला त्रास होण्याचं काही कारण नाही. पण ते तासन तास स्वतःची शारीरिक ताकद ताणून घेऊन काम करणं, ह्याच्यासाठी नको का शारीरिक ताकद आपल्याला? आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय जनगणना, कोविडचं सर्वेक्षण, मतदानाची कामं, उन्हात फिरावं लागतंय, पावसात फिरावं लागतंय, कसल्या कसल्या वस्त्यांमध्ये जावं, त्याच्याबद्दल बोलणारच आहे मी. पण सहज एखादा शिक्षक म्हणून जातो, काय सांगणार दादा, कुठं कुठं वस्त्यांमध्ये पाठवतात आम्हाला शिक्षकांना. आता त्याचा थेट संबंध मनोमय कोशाशी आहे. एखादा शिक्षक असाही विचार करतो, दादा या निमित्ताने मला कळलं आपला समाज कसा आहे, या निमित्ताने मला संधी मिळाली समाजात मिसळण्याची, या निमित्ताने मला संधी मिळाली काम करण्याची, असं म्हणणारे शिक्षक सुद्धा मला भेटतात. थेट मनोमय कोशाशी संबंध असलेले ही भावना मला महत्वाची वाटली म्हणून जाता जाता उल्लेख केला. पण असं शासकीय कामांच्या निमित्ताने फिरणं असेल, वस्त्या वस्त्यांमध्ये फिरणं असेल, लोकसंपर्क करणं असेल, माहिती गोळा करण्याचं काम असेल, इथं सुद्धा आपली प्रचंड शारीरिक ताकद ही आवश्यक असते. आणि त्याच्यासाठी अर्थातच शारीरिक विकसन हा पहिला आणि महत्वाचा अध्यापकत्वासाठीचा मला मुद्दा वाटतो. काय करायला हवं त्याच्यासाठी? तर त्याच्यासाठी मोजून मापून ठरवून माझ्या प्रकृतीला काय आवश्यक आहे हे लक्षात घेऊन काम करायला हवं. हे लक्षात घेऊन स्वतःचा व्यायाम, आहार, विश्रांती आणि स्वच्छता ही चतुसूत्री लक्षात ठेवायला हवी. कसं करणार हे मोजून मापून? तर सगळ्यांना एकसारखे नियम असं आरोग्याच्या बाबतीत नाहीये. आणि हल्ली आपण गेली 2 वर्ष, 1.5-2 वर्ष आजाराचा आणि आजाराच्या निमित्ताने माणसाच्या आरोग्याचा असा चांगल्यापैकी विचार करतोय असं मला वाटतं. हे जे प्रत्येकाचं वेगवेगळं असलेलं शरीर आहे, शरीराची ताकद आहे,
त्याची प्रत्येकाची काही ना काहीतरी प्रकृती असते. आपल्या आयुर्वेदातले जे डॉक्टर आहेत ते याबद्दलचे अधिकचं मार्गदर्शन आपल्याला करू शकतील. आणि म्हणून आम्ही जसं गुरुकुलातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आवर्जून असं सांगतो, नव्हे शाळेच्या सिस्टीमचा एक भाग आहे तो, की शाळेत प्रवेश केल्यानंतर, गुरुकुलात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रकृती परीक्षण केलं जातं. या निमित्ताने मला असं वाटून गेलं, की असं प्रत्येक अध्यापकाचं सुद्धा प्रकृती परीक्षण करायला हवं. मला काय काय प्रकारचा आहार हवा, मला काय प्रकारचा व्यायाम करायला हवा, मी किती वेळ विश्रांती घ्यायला हवी, मी स्वच्छतेच्या बाबतीत काही विशेष काळजी घ्यायला हवी का, हे आपण वैद्यांशी बोलून ठरवायला हवं. आणि म्हणून म्हटलं की मोजून मापून, बऱ्याचदा कमी जेवणं, भरपूर व्यायाम करणं, असं कमी आणि जास्तच्या भाषेमध्ये युक्ताहार विहारचा अर्थ आपण लावतो. पण तसं नसून युक्त म्हणजे मोजून मापून करता येणं हे फार महत्वाचं आहे. मग माझी प्रकृती काय आहे त्याप्रमाणे मला माझी दिनचर्या आखता आली पाहिजे. त्याप्रमाणे माझी ऋतुचर्या आखता आली पाहिजे. पावसाळ्यात काय खाल्लं पाहिजे, हिवाळ्यात काय खाल्लं पाहिजे, डूज अँड डोंट्स खाण्याच्या बाबतीतले, व्यायामाच्या बाबतीतले असे आपल्याला ठरवता आले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी विशेष काम हे आपल्याला करावं लागेल. असं माझं स्वतःचं सुद्धा या बाबतीतला अनुभव आहे, की अशा प्रकारे स्वतःचं शरीराच्या ताकदीचं आजारपणाच्या निमित्ताने निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की नाही, आता काही पथ्य आपल्याला पाळावीच लागणार आहेत. आणि ती पथ्य म्हणून नाही तर चांगल्या आरोग्यासाठी, अधिक काम करण्यासाठी, अधिक ऊर्जेनी काम करण्यासाठी मला ही पथ्य पाळावी लागणार आहेत. आणि म्हणून आहाराच्या बाबतीमध्ये, व्यायामाच्या बाबतीमध्ये, झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही नियम पाळावे लागतील. तर आपण चांगलं दणकट राहून, मगाच्या पहिल्या स्लाइडमध्ये जसं बघितलं तशी जी सगळी शिक्षक म्हणून आपल्याला कामं करावी लागतात, अध्यापक म्हणून काम करावं लागतं, ते पूर्ण ताकदीनं आपण करू शकू. केव्हा करू शकू? जर अशा प्रकारची ताकद आपण मिळवू शकलो तर. त्यामुळे मगाच्या स्लाइडमध्ये कुठं कुठं ताकद पाहिजे हे आपण बघितलं. आणि आत्ताच्या या पारदर्शिकेमध्ये, स्लाइडमध्ये ती ताकद कशी मिळवायची याची एक चतुसूत्री आपण बघितली. आणि इथं मग कदाचित मार्गदर्शनाची गरज, माझं ठरलंय माझ्या शारीरिक ताकदीमध्ये चांगले बदल घडवून आणायचे, मग वैद्यांची मदत घेतली आणि त्याप्रमाणे जर मी काही स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा प्रयत्न केला तर हळूहळू काही वर्षांमध्ये हे बदल आपल्याला निश्चितच लक्षात घेता येतील. त्याप्रमाणे आपल्याला निश्चितच त्याचा योग्य तो कॉग्निझन्स घेऊन आपली दिनचर्या, ऋतुचर्या ही आखता येईल. आमचे अनेक शिक्षक गुरुकुलाचे विद्यार्थ्यांबरोबर 12 जानेवारीला सहजपणे 500-600 सूर्यनमस्कार घालतात. विद्यार्थी 1000 नमस्कार घालतात, पण आमचे शिक्षक सहजपणे 500-600 सूर्यनमस्कार घालू शकतात. आमच्या अनेक ताया ज्या 40शीत आहेत, 45शीत आहेत, अशा ताया सुद्धा सहजपणे 200 सूर्यनमस्कार, सहजपणे सायकल सहलीवरती मुलांबरोबर एक 50 किलोमीटरची सायकल चालवणं, असं सहजपणे करतात. हा जो शारीरिक आनंद आहे सहजपणे घेण्याचा, तो विशेष असतो. आपण शिक्षकांनी सुद्धा हा आनंद घेतला पाहिजे. आपल्या शरीराबद्दलचाच असा आत्मविश्वास वाढणं, शारीरिक ताकदीबद्दलचा आत्मविश्वास वाढणं हे आपल्या अध्यापकत्वाच्या पोषणासाठी खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपला जो सगळा प्राण फुंकणं, मगाशी हा शब्दप्रयोग मी केला की अनुभव आहे, पण त्याच्यामध्ये प्राण फुंकणं आवश्यक आहे. तर हा प्राण कशामुळे येतो? प्राण फुंकणं कशामुळे येतं? तर आपल्या प्रश्नावलीत एक होता बघा एक प्रश्न, की तासाला मुलं भान हरपून जातात का? तर ते कशामुळे जातात मुलं भान हरपून? तर आधी मी भान हरपून शिकवतो का? तर शिकवत असेल तर मुलं सुद्धा भान हरपून शिकतील. हे त्याचं अगदी सरळ सरळ साधं उत्तर आहे. पण त्याच्या बरोबरीनं माझ्याकडे काही कौशल्य पण असावी लागतील, स्किल्स असावे लागतील माझ्याकडे. आणि मग ती भली मोठी यादी करता येईल. इथं मी तात्पुरती एक नमुन्यादाखल, उदाहरणादाखल एक यादी केलेली आहे. मला आठवतं मनोजराव देवळेकर, ते मला गणिताला होते आणि भूमितीच्या तासाला भूमिती लिहिणं ही त्यांची एक विशेष वेगळी पद्धत होती. फलक लेखन, वेगळ्या पद्धतीनं भूमिती असा शब्द लिहायचा. मग त्या भूमितीमध्ये गोल असायचा, त्या भूमितीमध्ये, भूमिती लिहिण्यामध्ये त्रिकोण असायचा, भूमिती लिहिण्यामध्ये रेखा असायची. असं काय 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 काय
फलक लेखनातली क्रिएटिव्हिटी अशी बघायला मिळत होती. सहज आठवलं. हस्ताक्षराच्या बाबतीमध्ये आमचे अनेक शिक्षक फळ्यावरती नाही नीट लिहू शकत. सरळ एका रांगेत फळ्यावरती एक वाक्य लिहिणं फार जिकिरीचं असतं, फार अवघड असतं काही जणांना. असं तिरकं जातं फळ्यावरचं ओळ सुद्धा. प्रयत्नपूर्वक आपल्याला हे स्किल आपलं वाढवता आलं पाहिजे असं वाटतं. एक वेगळा मुद्दा मला वाटला उत्तरपत्रिका तपासणं. गेले काही वर्ष तपासलेल्या उत्तरपत्रिका मी तपासतो किंवा मी बघतो, की कोणी कशा उत्तरपत्रिका तपासल्यात. आणि मग माझ्या लक्षात आलं, की अत्यंत विचित्र उत्तरपत्रिका तपासलेली असते आणि शेरा लिहिलेला असतो नेटनेटकेपणा वाढवावा. तर हा जरा गंमत वाटते मग मला. मग ती उत्तरपत्रिका तपासण्याची पण एक पद्धत आहे, की मार्क कुठल्या बाजूला दिले पाहिजेत, मग ते कसे दिले पाहिजेत, बरोबरची खूण कुठे केली पाहिजे. समजा एखादं उत्तर चुकलंय, शुद्ध लेखनाची चूक असेल, तर ती कशी दाखवायची आहे. एखादा मुद्दा लिहून दाखवायचा आहे, तर तो कसा दाखवायचा आहे. असे अनेक उत्तरपत्रिका, साधं उत्तरपत्रिका तपासणे एवढं जरी म्हटलं तरी त्यातला नेटकेपणा हा फार महत्वाचा मुद्दा मला वाटतो. समय नियोजन अनेक वेळेला आपण ही तक्रार करतो, कधी स्वतःकडे, कधी घरच्यांकडे, कधी मुख्याध्यापकांकडे वेळ नाही मिळत. जमतच नाही, सध्या वेळच झाला नाही. आणि त्याच्यासाठीचं अर्थातच हे खूप महत्वाचं कौशल्य आहे, की समय नियोजन. आणि त्याच्यासाठी सुद्धा या प्राणशक्तीची उपासना करणं ही आवश्यक गोष्ट वाटते मला. संवाद हा सुद्धा कौशल्यातला एक महत्वाचा भाग नाही का? शिक्षकांच्या बाबतीत तर मला असं वाटतं, की आपलं जिभेवरच आपलं पोट चालतं आणि त्याच्यामुळे संवाद हे तर अतिशय महत्वाचं कौशल्य आपल्या सगळ्यांकडे असायलाच लागेल. वर्गात शिकवणं म्हणजे वक्तृत्व कौशल्य हे तर झालंच, ते तर पाहिजेच. भान अर्पून आपल्याला गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी सगळे विषय, संस्कृत सगळे विषय शिकवता आले पाहिजे. प्रश्नच नाही. वन टू मेनी, मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, अशा पद्धतीचा संवाद कौशल्य तर आपल्याकडे पाहिजेच. पण एखाद्या विद्यार्थ्याला त्याची बॉडी लँग्वेज बघून, शरीर भाषा बघून, काय रे आज जरा मूड नाहीये का, जरा येतोस का स्टाफ रूम मध्ये आपण जरा बसून बोलूया, असं पण एखाद्याला म्हणतो. आणि मग त्याच्याशी वन टू वन संवाद, एखाद्या विद्यार्थ्याशी असलेला संवाद फार महत्वाचं कौशल्य आहे. अजून कुठे संवाद लागतो? आणि मग सहज लक्षात आलं माझ्या, की अध्यापक कक्षात संवाद लागतो. चांगल्या प्रकारची चर्चा करता येणं, मुद्देसूदपणे एखादा आपला मुद्दा मांडता येणं, हे विशेष कौशल्य आहे. अध्यापक कक्षात लागतं, वर्गात लागतं, विद्यार्थ्यांचं समुपदेशन करताना लागतं, पालकांशी बोलताना लागतं, वरिष्ठांशी बोलताना लागतं, संस्थेतल्या लोकांशी बोलताना लागतं, शासनातल्या लोकांशी बोलताना लागतं. त्यामुळे संवाद करता येणं हे सुद्धा एक महत्वाचं कौशल्य आहे असं मला वाटतं. आणि ते हे प्राणमय कोशाचं लक्षण आहे. त्याची उपासना आपल्याला करायला हवी. मला आठवतं आमचे इतिहासाचे शिक्षक इतिहास तर शिकवतच होते, पण ते इतिहास शिकवायला लागले, की आम्ही इतिहास शिकत होतो, पण त्या कथेत जायचो आम्ही. त्या कथेत ते आम्हाला घेऊन जायचे. आणि मला एकदम आठवलं पुलंचा हरितात्यांची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल, की हे असे आम्ही उभे, हे असे महाराज तिथे बसलेले आणि ही कल्याणच्या सुभेदाराची सून आलेली दरबारामध्ये, असा तो प्रसंग पुलंनी रंगवलेला आपल्याला सगळ्यांना माहिती. तर असं प्रसंगात घेऊन जाणं मुलांना, मगाशी जसं मराठीच्या ताईंचं मी उदाहरण दिलं, की भावविश्वात घेऊन जाणं मुलांना, आपल्या सोबत घेऊन जाणं मुलांना, हे मोठं संवाद कौशल्याचं स्किल आहे. कुठून प्राण फुंकणार स्वतःच्याच बोलण्यामध्ये, ऊर्जा कशी टिकवून ठेवणार दिवसभर. आपलं अध्यापकत्व जर आपल्याला घडवायचं असेल तर ही ऊर्जा दिवसभर. मला तर आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं, तू 24 तास शिक्षक व्हायला तयार आहेस का, तर शिक्षक हो, नाहीतर माझे 5 वाजले, आता मी शिक्षक नाही, आता मी चाललो घरी. असं शिक्षक नकोय आम्हाला, असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर ती 24 तास ऊर्जा टिकवता येणार का मला, माझ्या शिक्षकत्वाची ऊर्जा ही मला 24 तास टिकवून मला प्रसन्नपणे काम करता येणार का? याच्यासाठी या प्राणमय कोशाची उपासना ही करावी लागेल. कशी करणार ही उपासना? मग त्याचे काही पर्याय किंवा काही माध्यम, शरीरासाठी जसं आपण व्यायाम म्हणतो किंवा योग्य आहार म्हटला, विश्रांती म्हटलं, स्वच्छता म्हटलं, तसं ही जी शरीरातली सगळी चलन-वलन घडवून आणणारी शक्ती आहे, ही जी सगळी आपली यंत्रणा
शरीराच्या आतमध्ये शरीराला चालवणारी, शरीरामध्ये प्राण फुंकणारी ही जी सगळी यंत्रणा आहे, पचन शक्तीपासून आपल्या सगळ्या वेगवेगळ्या पंचप्राण ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्या शक्तीला कसं चलनवलन मिळणार, कुठून ऊर्जा मिळणार, त्याचं पोषण कसं होणार, हे सगळं या स्लाइडमध्ये आपण वाचलेलं आहे, आपल्याला समोर दिसतंय. चांगल्या प्रकारची प्राणायाम करता येणं, योगासनं करता येणं आणि पुन्हा तिथं मी म्हटलं तसं मार्गदर्शन घेणं कुणाचं तरी. नुसतं फॉरवर्डेड मेसेज बघून आपल्याला जर का योगासनात आपण पारंगत झाला असाल तर थांबा, कुणाची तरी मदत घ्या, कुणाचं तरी मार्गदर्शन घ्या, निश्चितच त्याचा लाभ होतो. आमच्याकडे एक योगासन शिकवणारे जे पांगारे सर आहेत, ते आवर्जून मला असं सांगत असतात, दादा ते शिक्षकांसाठी तुम्ही आवाजाचे व्यायाम एकदा घ्या बरं, त्याचा उपयोग होतो. आणि मग त्यांच्याकडे येणाऱ्या बॅच मधल्या शिक्षकांसाठी एक आवाजाच्या व्यायामाची कार्यशाळा अशी त्यांच्याकडे आवर्जून योजली जाते. तर अशा प्रकारे आवाजाचे, श्वसनाचे व्यायाम करणं आपण उभं राहून शिकवत असतो. त्यामुळे विशिष्ट प्रकारची आसनं करणं याचा निश्चितच आपल्याला लाभ हा होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांचा सराव करता येईल का? मग कोणती कोणती कौशल्य लागतात शिक्षकाला? तर मला अनेकदा असं वाटतं की अनेक शाळांमध्ये जातो त्यावेळेला, अरे या शाळेत ना सूत्रसंचालन कसं करायचं याची एक कार्यशाळा घ्यायला पाहिजे, प्रस्तावना परिचय कसा करून द्यायचा शिकवायला पाहिजे, समारोप कसा करायचा शिकवायला पाहिजे, गोष्ट कशी सांगायची शिकवायला पाहिजे, असं बऱ्याचदा वाटतं मला. मग हे जे आपल्याच बद्दलचं निरीक्षण आहे, नाही मला छान गोष्ट सांगतायत, नाही मला मग त्याच्यावरती काम करता येईल. आवाज फार चांगला नाहीये पण समूहगीत म्हणायचंय तर जमलं पाहिजे, किमान जमलं पाहिजे, किमान ताल धरता आला पाहिजे. मग कसं करणार? तर निरीक्षणातनं ते आपल्याला जमू शकतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रकार असतील, गायक असतील, वादक असतील, अनेक कलाकार मंडळी आसपास असतात. त्यांचं ते काम करत असताना निरीक्षण करणं ही सुद्धा प्राणमय कोशाची साधनं आहे असं मला वाटतं. चांगली कीर्तन ऐकणं, चांगली कथाकथनं, युट्यूब वरती सुदैवानं सगळं उपलब्ध आहे आपल्याला. तर जरूर असं उत्तमोत्तम गायकांचं गाणं असेल, वादन असेल किंवा उत्तमोत्तम वक्त्यांचं भाषण असेल, वक्तृत्व असेल, तर ते आपण ऐकलं पाहिजे असं मला आवर्जून वाटतं. वेळापत्रकाच्या बाबतीमध्ये साधी गोष्ट की रोज संध्याकाळी घरी जाताना एक दैनंदिन कामांची यादी, हे झालं, हे झालं, हे झालं, हे उद्याची ही कामांची यादी, असा कदाचित समय नियोजनासाठीचा पहिला एक्सरसाइज हा आपल्याला करता येऊ शकेल. याच विषयाच्या आणखीन पुष्कळ तपशिलात जाता येऊ शकतं आपल्याला, पण आपल्याला आणखीनही पुढच्या 2-3 कोशांबद्दल थोडी चर्चा करायची आहे, म्हणून आपण पुढच्या कोशाकडे जाऊयात. जसं शारीरिक विकसन म्हटलं, या प्राणशक्तीचं विकसन म्हटलं, कौशल्यांचं विकसन म्हटलं, अध्यापकत्वासाठी आपल्याला आवश्यक आहे, तसं मला असं वाटतं की पुढचा जो कोश किंवा पुढच्या मुद्द्याबद्दल मी जे बोलणार आहे ते तर अध्यापकासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि ती गोष्ट म्हणजे संवेदनशीलता. माझ्या विद्यार्थ्यांशी, माझ्या प्रोफेशनशी, हे खरं तर सगळ्यांना लागू होतं, मग तो शिक्षक असू देत नाही तर नसू देत, पण ते आपुलकीचं नातं आहे का, हे फार मला महत्वाचं वाटतं. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांशी गट म्हणून आणि व्यक्तिगत म्हणून सुद्धा असा माझा पुरेसा संवाद आहे का, प्रेमळ संवाद आहे का, माझं आणि माझ्या विद्यार्थ्यांचे नातेसंबंध हे आपुलकीचे, जिव्हाळ्याचे आहेत का? ते जर असतील तर मग शासनाने सांगू देत ना शाळा बंद करा म्हणून, मी धडपडून काहीतरी उतरून काम करेन माझ्या मुलांसाठी. आणि मग मला आमच्या कोकणातल्या 2-4 ताया माहिती आहेत की त्यांना वाटलं की अरे आपल्या मुलांकडे फार इंटरनेट नाहीये आणि व्हॉट्सअप ते वापरू शकत नाहीये, दुर्गम भागातली मुलं आहेत. मग त्या ताईंनी मला फोन केला, दादा काय करता येईल, मी जाऊ का वाड्यांवरती, मला कोणी अडवणार नाहीये ना. आणि मग सहज गप्पांमधनं आम्ही ठरवलं की जायचं त्या ताईंनी असं वाड्या वस्त्यांवरती. आणि चक्क वाड्या वस्त्यांवरती मास्क बिस्क बांधून आमच्या ताई गेल्या आणि कामाला सुरुवात सुद्धा झाली. कुठलाही नियम आहे नाही याच्या पलीकडे जाऊन. का? कारण अहो मी भेटलेच नाहीये दादा, 2 महिने झाले मी भेटलेच नाहीये मुलांना. ती काय करत असतील माहित नाही आणि रेंज नाही हो तिथे. बाकीच्या चिपळुणातल्या मुलांशी होतोय संपर्क, पण त्या वस्त्यांवरच्या मुलांशी होत नाही हो संपर्क, मी जाऊन येते जरा असं म्हणून जाऊन आल्या. आणि जाताना ना लाडवाचा डबा घेऊन गेल्या, शेंगदाण्याच्या लाडवाचा डबा घेऊन गेल्या सोबत. काय विशेष नातं असेल ना मुलांशी त्यांचं, असं वाटून गेलं. आणि मला एकदम आठवलं की मला गणित शिकवणाऱ्या विद्याताई मला भेटायला घरी 7वी मध्ये मी काही कारणाने घरी होतो,
तर सायकलवरती मला भेटायला घरी आल्याचं माझ्या चांगलं लक्षात आहे. ताईंनी कोणती साडी नेसली होती, त्या कशा घरी आल्या. कुठल्या तरी एका मुलीला त्यांनी रिक्वेस्ट केली, "यार तू सायकल आणलीस ना, मी जाऊन आदित्याला भेटून येते." असं म्हणून सायकल चालवत माझ्या घरी त्या आल्या होत्या. वेगळं नातं विद्यार्थ्यांशी घडणं आपलं हे किती महत्वाचं आहे बघा. पुढच्या मुद्द्याकडे जातो. भावना ओळखतं. माझी चिडचिड का होतीये? बऱ्याचदा घरातलं शाळेत आणि शाळेतलं घरात असं आपण बरंच काय काय घेऊन जात असतो. काम नाही म्हणत ते मी, विषय. तर हे शाळेतले विषय घरात घेऊन जाणं आणि घरातले विषय शाळेत घेऊन येणं, याच्या बाबतीत तटस्थपणे काही काम करता येईल का? मला माझ्या भावना ओळखता येतात का? आणि त्याचं समायोजन करता येतं का? मला गटात काम करता येतं का? आमच्या एक ताई मला परवा म्हटल्या, "दादा मला एकटीला कितीही काम सांगा, पण हे दोघं असतील तर मी नाही काम करणार." जुळवून घेता येतं का मला? मी एकटी कितीही काम करेन, पण मी लोकांबरोबर काम करणार नाही. म्हणजे गडबड आहे काहीतरी. गडबड आहे काहीतरी. आणि म्हणून मला असं वाटतं, की या मनोमय कोशाचा शिक्षकाने विचार करायलाच पाहिजे. माणसांशी नातं मी म्हटलं, विद्यार्थ्यांशी, पालकांशी, संस्थेशी, सहकार्यांशी गटात जुळवून घेणं आणि स्वतःशी सुद्धा भावना ओळखता येणं. पण याच्या पलीकडं वर्गखोल्या, शाळा, शालेय साहित्य, मग बाक असेल, खडू असेल, फळा असेल, यांच्याशी माझं काही नातं आहे का? आस्था वाटते का मला या सगळ्या साहित्याविषयी? त्यांच्यामुळे मी आहे, ही भावना मनामध्ये आहे का? हे खूप महत्वाचं आहे. आता ही ही कशी डेव्हलप करणार स्वतःची भावना? हे असं जिव्हाळ्याचं नातं सगळ्यांशी कसं डेव्हलप करणार? बऱ्याचदा असं वाटतं, म्हणजे मलाही असं वाटतं, माझं आहे की सगळ्यांशी छान नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे. मला येतं की गटात काम करता. तरी स्वतःमध्ये आतमध्ये डोकावून बघितलं, पुन्हा पुन्हा डोकावून बघितलं, की मग बारीक 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 फटी आहेत असं लक्षात येतं बरं का. आणि मग त्या फटी घालवण्यासाठी म्हणून आपण काय करू शकतो? तर हे काही त्याच्यावरती मनाचे व्यायाम, मनाचा आहार, मनाची विश्रांती आणि मनाची स्वच्छता म्हणून ह्या काही गोष्टी मला सुचवायच्या. त्यातल्या सहज काही गोष्टी समोर दिसतात, पण विद्यार्थ्यांच्या अध्यापकांच्या घरी आणि अध्यापकांच्या विद्यार्थ्यांच्या घरी अशा गृहभेटी करता येते. पुन्हा मला माझी 9वी आठवते. आमच्या ताई आवर्जून मराठीचा गृहपाठ म्हणून प्रबोधिनीतल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी आम्हाला त्यांची मुलाखत घ्यायला पाठवायच्या. या निमित्ताने आमची त्या कार्यकर्त्यांच्या घरी गृहभेट व्हायची आणि त्यांची मुलाखत घेऊन या आणि मग 20 मार्काचा गृहपाठ आमचा त्याच्यावरती आधारित असायचा. अनेकदा आमचे शिक्षक आमच्या घरी आलेले आहेत, कधी सांगून कधी न सांगता, आणि आपुलकीनं आलेले आहेत. चौकशा करायला नाही, तक्रारी ऐकून घ्यायला नाही, तक्रारी करायला नाही. आठवण आली रे तुझी आणि आलोय आज घरी. अध्यापक स्नेह भोजन आणि स्नेह संमेलन असं मी म्हटलंय. आमच्या गुरुकुलाचा हा अत्यंत लाडका उपक्रम आहे. दर महिन्यातनं एकदा गुरुकुलातले सगळे शिक्षक आपापल्या घरनं एक पदार्थ करून आणतात आणि मग त्या एकेका पदार्थापासून आमचं अख्खं ताट बनतं आणि मग सगळे मिळून एकत्र जेवतात. मौन संवाद गुरुकुलच्या अनेक उपक्रमांपैकीचा हा एक महत्वाचा उपक्रम. लॅपटॉपशी, खडूशी, फळ्याशी, कशाशी सुद्धा गप्पा मारायला सांगतो आम्ही मुलांना. मला असं वाटतं शिक्षकांनी सुद्धा अशा प्रकारचा मौन संवाद करायला हवा. त्यातनं ह्या सगळ्यांशी माझं, या सगळ्या सृष्टीशी माझं काहीतरी नातं आहे. हे नातं उलगडत जातं. आपण हळूहळू मनावरची साचलेली धूळ ही दूर करतो आणि ह्या सगळ्यांशी माझं काही ना काहीतरी नातं आहे लक्षात येतं. आणि मग एखाद दिवशी अध्यापक कक्ष जर स्वच्छ नसला तर कुठल्याही सेवकावरती चिडचिड न होता मी हातात झाडू घेतो आणि झाडायला लागतो. मला असं वाटत नाही माझं काम आहे का, ते काय फुकटचा पगार घेणार का, असं माझ्या मनातच येत नाही. मी झाडून जातो, कारण तो माझा अध्यापक कक्ष आहे. मी तिथं बसणार आहे, मला काम करायचंय तिथं, मग ते चांगलं असलं पाहिजे. पूजा करताना जसं सगळं साहित्य आपण स्वच्छ करून घेतो, पवित्र करून घेतो, तसंच हे आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी हा मौन संवाद, डायलॉग, गप्पा मारणं, वस्तूशी, वास्तूशी, व्यक्तीशी, असलेल्या किंवा नसलेल्या अशा कोणाशीही असा आपण गप्पा मारू शकतो. आणि यातलं सर्वोत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, सागराशी सावरकरांनी मारलेल्या गप्पा. आणि कुणासाठी मारल्या, तर ते म्हणतात की आता भेटव मला मातृभूमीला, सागरा प्राण तळमळाला. अशा गप्पा आपल्याला मारता येतील का?
तर जरूर हा सुद्धा मनाचा व्यायाम आपण सगळ्यांनी करून बघावा असं मी आपल्याला सुचवतो. वेगवेगळे अभंग ऐकणं आणि त्याचे मनातल्या मनात अर्थ लावणं, प्रयत्न करणं, रसग्रहण करणं, सगळ्यांनी मिळून एखादं गाणं म्हणणं, हे आपल्या मनोमय कोशाच्या विकासासाठी म्हणून अत्यंत उपयुक्त साधन आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मनाच्या व्यायामाबद्दलचं जसं आपण बोललो, तसं एक पाऊल पुढे शरीरापासून आपण सुरुवात केली आणि थोडं थोडं सूक्ष्म न दिसणारं असं काहीतरी आता आपण प्रवास करतोय व्यक्तिमत्वाचा. प्राणशक्तीबद्दल बोललो, मनाची शक्ती सुद्धा किंवा भावना सुद्धा आपल्याला ओळखाव्या लागतात, प्रयत्नपूर्वक ओळखाव्या लागतात. स्वतःच्या भावना सुद्धा, इतरांच्या भावना सुद्धा नातं निर्माण करावं लागतं. ते असत नाही, डोळ्यांना दिसत नाही, तो फील घ्यावा लागतो. हे जसं सूक्ष्माकडे चाललोय आपण, तसं अजून सूक्ष्म गोष्ट म्हणजे आपली बुद्धी. विज्ञानमय कोश असं त्याचं नाव आहे. मी किती अपडेटेड आहे? अनेक शिक्षकांना हा प्रश्न असतो की मी वर्तमानपत्र वाचतो तेवढं पुष्कळ आहे ना. जगात काय चाललंय सध्या, इस्रायलचं काय चाललंय, मग अमेरिका कुणाच्या बाजूने आहे, मग आता आहे का, आधी पण होती का, आधी नव्हती आणि आत्ताच आहे, मग भारताची त्यातली भूमिका काय, मला काय करायचंय, आता कुठे इतिहासाच्या पुस्तकात इस्रायलचा उल्लेख, आता कुठल्याही इतिहासामध्ये फारसा, आणि चालू घटना इतिहासात काही नाही अजून. त्याच्यामुळे काय मी त्याचा एवढा अभ्यास केला पाहिजेच नाही. बातम्यांमध्ये कळलं आम्हाला, ते कळलं की ते नेहमी भांडत असतात एकमेकांशी, चालली आपली त्यांची भांडण. एवढंच पुरेसं आहे का मला शिरायचंय खोलामध्ये? मला त्या एखाद्या विषयाच्या निमित्ताने सहज वेगवेगळे संदर्भ सांगता येतात का? मला आठवतं आमच्या एका अध्यापक प्रशिक्षणा वर्गामध्ये आमचे गुरुजी आदरणीय पोंक्षे सर यांनी एक उदाहरण घेतलं. ते म्हणाले की 10वीच्या पुस्तकामध्ये वाक्य आहे की औद्योगिक क्रांती ही साम्राज्यवादाची जननी आहे. चला आपण हे वाक्य शिकवूया, असं ते आम्हाला म्हणाले एका प्रशिक्षण वर्गात, की चला हे वाक्य शिकवूया. आता लोकांनी आपलं ते शिकवून बघितलं, एक 5 मिनिटं, 10 मिनिटं. एक आमच्यातला खूप अभ्यासू माणूस होता, त्यांनी 20 मिनिटं हे वाक्य शिकवलं. आणि मग पोंक्षे सर म्हणाले की मी 5 दिवस हे वाक्य शिकवू शकतो पुढचे. आणि मग त्यांनी अख्खा पट आमच्या सगळ्यांच्या समोर मांडला की किती प्रकारचे ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक असे संदर्भ याला देता येतात. मुलांना किती प्रकारे आपल्याला वाट दाखवता येते, किती प्रकारे मार्गदर्शन करता येतं, आणि एकाच वेळी वेगवेगळ्या विद्याशाखा एकमेकांमध्ये कशा आहेत, हा तर आणखीनच पुढचा. म्हणजे मी आता फक्त संदर्भापुरतं बोलतोय, संदर्भ देणं असं म्हणतोय. एक पाऊल पुढे म्हणजे वेगवेगळ्या विद्याशाखांचा एकत्रित विचार करता येणं, हे तर आणखीनच पुढचा विचार झाला. स्वतःच्या शिकवण्यातलेच वेगवेगळे प्रयोग सुचणं. मगाशी जे आपण अगदी पहिल्या वेळेला बोलत होतो की स्वतःचं निरीक्षण करता येणं, स्वतःतले बदल शोधता येणं, हे विज्ञानमय कोशाचं काम आहे, बुद्धीचं काम आहे. बुद्धी ठरवते की, बुद्धी निरीक्षण करते, बुद्धीला आकलन होतं आणि बुद्धी संकल्प करते की आता मला स्वतःमध्ये हे बदल घडवून आणायचे. आणि मग मनाची प्रेरणा त्याला आवश्यक असते, शरीराची ताकद त्याला आवश्यक असते, ऊर्जा, प्राणशक्ती आवश्यक असते, वगैरे वगैरे. पण हे सगळे लगाम हे बुद्धीच्या हातामध्ये आहेत, हे सगळे कंट्रोल बुद्धीच्या हातामध्ये आहेत. आणि म्हणून असं स्वतःचं परिस्थिती ज्ञान अपडेट करणं, वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ शोधणं, ते योग्य ठिकाणी वापरता येणं, चांगलं उत्तम पाठटाचण करता येणं, आणि ते पाठटाचण दरवर्षी समृद्ध करता येणं. अनेक आमचे शिक्षक मागच्या वर्षी केलं की पाठटाचण, सिलेबस कुठे बदललाय? सिलेबस तोच आहे आणि मागच्या वर्षी केलंच आहे मी पाठटाचण, मग आता यावर्षी काय करायचंय? पण पोंक्षे सर आम्हाला सांगायचं तसं 35 मिनिटं वर्गात उभं राहायचंय का, 3 तास तयारी करा, पूर्वतयारी करा. आणि कितीही वर्ष शिक्षणाची तुमची झालेली, शिकवण्याची झालेली असू देत, 3-3 तासाची तयारी करता आली पाहिजे. असं आपल्याला तयारीपूर्वक, अभ्यासपूर्वक एखाद्या विषयात उतरता आलं पाहिजे. शिक्षक म्हणून, अध्यापक म्हणून जर आपल्याला समृद्ध व्हायचं असेल तर हे बुद्धीचं कौशल्य किंवा ही बुद्धीची क्षमता आपल्याला वाढवायची आहे. विद्यार्थी आणि शाळा याच्या बाबतीत रोज नवीन प्रश्न असतात, छोटे 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 अनेक प्रश्न असतात. ह्या सगळ्या प्रश्नांवरती क्रिएटिव्हली आपल्याला काही उत्तर शोधता येतं का? विचारपूर्वक उत्तर शोधता येतं का? राहू दे रे तुझं नेहमीच आहे असं म्हणून आपण त्या विद्यार्थ्याला आणि त्या प्रश्नाला बाजूला ठेवतो. असा आपला मनोमय कोश दुर्बळ नसेल
तर तळमळ असते, सोडवलं पाहिजे, खूप वाटतं, पण सुचत नाही, उत्तर सुचत नाही, अस्वस्थ होतो नुसतेच आपण. म्हणून मग ती बुद्धी कामी येते, म्हणून मग त्या बुद्धीला धार चढवणं आवश्यक असतं. नुसतं अस्वस्थ होऊन, वाईट वाटून, डोळ्यात पाणी येऊन, काय आमचे हे प्रश्न, असं असं होऊन चालणार नाही. त्याच्यावर उत्तरं पण शोधली पाहिजेत, उतरून काम करता आलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी समस्या परिहार हा सुद्धा बुद्धीचा गुण आपण लक्षात घेतला पाहिजे. अनेक वेळेला विद्यार्थी प्रकल्प झाला की त्याच्या शेवटी लिहितात मार्गदर्शक, आणि मग त्या विद्यार्थ्याचं नाव अध्यापकाचं नाव लिहितात. त्या अध्यापकांनी मार्गदर्शन केलं. मला प्रश्न पडतोय, अध्यापकांनी काय मार्गदर्शन केलं असेल? माहिती तर सगळी इंटरनेटवरती मिळालेली आहे. अध्यापकांनी काय प्रकारचं मार्गदर्शन केलं असेल, असा मला प्रश्न पडतो अनेकदा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की उपक्रम असेल, प्रकल्प असेल, त्या बाबतीमध्ये विद्यार्थ्याला नवीन काहीतरी दाखवता येतंय का, इथपासून ते कोणाशी तू जाऊन भेटलास, कोणतं पुस्तक वाचलंस, कोणती वेबसाईट बघितलीस, तर तुला यातलं आणखी नवीन काहीतरी सापडेल, असं त्याला सुचवता येतं का, असं साधन समृद्ध असणं, असं रिसोर्सफुल असणं, असं शिक्षकांनी असायला लागतं. असं रिसोर्सफुल असण्यासाठी आपला विज्ञानमय कोश समृद्ध करणं हे आपल्याच हातात आहे. एखादा विषय नवीन असेल, जसं की मागच्या वर्षी कोरोना आला, नवखा विषय, पण सहजपणे त्या विषयात शिरता येतं का? सहजपणे अभ्यासपूर्वक एखाद्या विषयातली, नवीन विषयातली मांडणी करता येते का? हे विज्ञानमय कोशाचं काम. कसं जमणार आपल्याला हे? कसा करणार हा कोश आपला समृद्ध? आणि त्याच्यासाठी हे समोर आपल्याला काही विषय विज्ञानमय कोशाच्या समृद्धीसाठी हे लक्षात घेण्यासारखे आहेत असं वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे वार्षिक प्रकल्प, एखाद्या विषयाचा अभ्यास करणं, आणि हे केवळ विद्यार्थ्यांचे वार्षिक प्रकल्प मी म्हणत नाहीये, शिक्षकांचे वार्षिक प्रकल्प, असं आपण जर करू शकलो तर निश्चितच आपल्याला सगळ्यांना आपल्या बुद्धीला धार चढवण्याची संधी आहे असं मला वाटतं. एखादा प्रकल्प करायला गेलो की प्रश्न पडतात, मग उत्तर शोधायला आपल्याला संदर्भ शोधावे लागतात, निरीक्षण करावं लागतं, समजून घ्यावं लागतं, जुने संदर्भ आठवावे लागतात, ते सगळे एकत्र आणावे लागतात, ते पद्धतशीरपणे मांडावे लागतात, त्यातनं काहीतरी निष्कर्ष काढावा लागतो. कदाचित त्यातनं पुढचे प्रश्न पडतात, कदाचित त्यातनं ती साखळी चालू राहते. आणि म्हणून विद्यार्थी जसे प्रकल्प करतात तसं शिक्षकाने सुद्धा, अध्यापकाने सुद्धा एक तरी वार्षिक विषय अभ्यासाचा घेतला पाहिजे आणि वर्षभर त्याचा अभ्यास करीत राहायला पाहिजे. किती खोल जाता येईल तितका खोल जाऊन एखाद्या विषयाचा अभ्यास हा आपल्याला करता आला पाहिजे. कृती संशोधन हा सुद्धा असाच एक महत्वाचा विषय आहे, जो विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण जे शिक्षक म्हणून प्रयोग करतो, आपण जे सहजपणे मुलांची निरीक्षण करतो, हे सगळ्या संशोधनाच्या आधारावरती आपल्याला करता येतील का, याचा जरूर आपण सगळ्यांनी विचार करून बघावा असं वाटतं. अर्थातच पुस्तक वाचन हे तर आहेच, चांगली पुस्तकं वाचणं, चांगली नियतकालिक वाचणं, वेगवेगळ्या प्रकारचे जे संशोधन पेपर्स प्रकाशित होत असतात ती आवर्जून वाचणं, अग्रलेख वाचणं, असं वाचनाचे अनेक आयाम हे आपल्याला माहिती आहेत. व्याख्यानं, चांगली व्याख्यानं ऐकणं, चांगल्या व्याख्यानांमध्ये सहभागी होणं, चर्चा करणं, गटचर्चेत सहभागी होणं, गटचर्चा ऐकणं, असं सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे असं मला वाटतं. ह्या सगळ्या बरोबरीनं अध्यापक कक्षामधल्या होणाऱ्या गॉसिप वरती कुठे मर्यादा घालता येईल का आपल्याला, आणि त्याच्याऐवजी अध्यापक कक्षातल्या गप्पा ते चर्चा असा प्रवास आपल्याला घडवून आणता येईल का, अशी पण एक कल्पना मला चमकून गेली मनामध्ये. आमच्या गुरुकुलामधले शिक्षकांकडनं एक अपेक्षा अशी केलेली, म्हणजे तो सिस्टीमचा भाग झालेला आहे. आपल्यापैकी जर कोणी मुख्याध्यापक असतील, संस्थेचे पदाधिकारी जर कोणी हे ऐकत असाल तर जरूर आपण सुद्धा अशा प्रकारचा विचार करून बघावात, म्हणून मुद्दाम ही कल्पना मांडून ठेवतो. आमच्या गुरुकुलच्या अध्यापकांना आम्ही असं म्हटलेलं आहे की किमान 3 वर्षातून एकदा सलग 1 महिना त्यांनी कुठेतरी प्रवास करावा, एखाद्या विषयाचा बाहेर जाऊन अभ्यास करावा आणि त्याची मांडणी त्यांनी
गुरुकुलातल्या सगळ्या शिक्षकांसमोर करावी. हे 1 महिन्याची त्यांना गुरुकुलातून सवेतन या कामासाठी म्हणून त्यांचे नियमित जे काम आहे ते बाजूला ठेवून ते गेले तरी चालतात, अशा प्रकारची सवेतन सुट्टी देण्याची व्यवस्था ही गुरुकुलामध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे मला आवर्जून असं वाटतं की अशा प्रकारे वर्षातून किमान 3 वर्षातून किमान एकदा तरी प्रवास करणं, समाजात जाऊन मिसळणं, ज्या देशासाठी पिढी घडवायला निघालेलो आहोत तो देश उघड्या डोळ्यांनी जाऊन बघणं आणि त्याच्याबद्दलचं काहीतरी आकलन करून घेणं, समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे असं वाटतं मला. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रवास, अभ्यास आणि एक शब्द राहिला या स्लाइडमध्ये, प्रवचन. अभ्यास करतोय त्याचं व्याख्यान, त्याची मांडणी, ते सांगणं, शेअर करणं, त्याच्यावरती चर्चा घडवून आणणं, आपल्या ऑब्झर्वेशन्स बद्दल अनेकांची मतं ऐकून घेणं आणि मग आणखीन पुढचा विचाराची दिशा ठरवणं. अशा प्रकारे आपल्याला आपल्या विज्ञानमय कोशाला, आपल्या बुद्धीला ही धार लावता येईल, विज्ञानमय कोशाचा परिपोष करता येईल. यानंतर अध्यापक म्हणून आपण जे काम करतोय, बऱ्याचदा आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे शब्द वापरले जातात आणि कधी कधी त्या शब्दांचं मला स्वतःला दडपण पण येतं. व्रतस्थ आहात तुम्ही सगळेजण असं कोणीतरी म्हणतं कधीतरी. कोणीतरी म्हणतं की शिक्षक म्हणजे पिढी घडवणारा समाजातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. गुरुपौर्णिमा असेल, शिक्षक दिन असेल, पटकन आपल्या समोर वाकणारी मुलं असतात आणि या सगळ्याचं कधी कधी दडपण येतं की अरे आपण आहोत का एवढ्या ताकदीचे? ही ताकद कशी मिळवायची? ती जी एवढ्या ताकदीचे खरंच आहोत का आपण? ती ही एवढी ताकद म्हणजे कुठली ताकद? तर शरीराची, कौशल्यांची, प्राणशक्तीची, मनाची, बुद्धीची ही तर आहेच, पण त्याच्या पलीकडे पण एक ताकद आहे. ती कोणती ताकद? तर बऱ्याचदा मी नेहमी वक्तृत्व कौशल्याचं सत्र घेताना हे उदाहरण देतो की वर्गात मुलं प्रचंड दंगा करतायत, ऐकत नाहीयेत. तेव्हा अनेकदा शिक्षक काय करतात, डस्टर घेतात आणि टेबलवरती असे थाड 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 वाजवतात. मग मुलं शांत झाली की मी एवढा घसा कोरडा करून सांगतोय तुम्हाला, तुम्हाला काहीच कळत नाही, गप्प बसा. मग ती मुलं भीतीने गप्प बसतात. पण मी नुसतं समजा सांगितलं अरे गप्प बसा, तर मुलं ऐकत नाहीत आणि मग तक्रार माझ्याकडे येते, काही केल्या मुलं ऐकतच नाही तो वर्गातली. तर मुलं ऐकत नाहीत याचा अर्थ टेबलच्या पलीकडे प्रॉब्लेम नाही, अलीकडे प्रॉब्लेम आहे की मुलं माझं ऐकत नाहीयेत. प्रॉब्लेम इकडे तिकडे नाही, मुलं ऐकत नाही त्या मुलाचा प्रॉब्लेम नाही, माझा ऐकत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे, असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणजे काय, हे कसं येणार, ही ताकद कुठून येणार? ते 1-2 उदाहरणं माझ्या आवडीची नेहमीची. म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन गांधीजींचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप दंगा चाललेला होता, कोणी ऐकत नव्हतं, पण गांधीजींनी नुसता हात वर केला आणि अख्खं सगळं सभागृह किंवा ते काँग्रेसचं जे अधिवेशन होतं सगळेजण शांत बसून ऐकायला लागले की आता गांधीजी काय सांगतात. म्हणजे इतके वेळ आधी सगळे मोठे मोठे वक्ते सांगत होते की शांत बसा, आपल्याला काय जो विषय बोलायचा आहे तो अमुक आहे तमुक आहे, तेव्हा कोणीच ऐकत नव्हतं. पण गांधीजींनी एक हात वर केला आणि सगळ्यांनी ऐकलं. ते कसं झालं? हे न बोलताच कुठून आली ही ताकद? तर ती ताकद म्हणजे मला असं वाटतं की ती अजून सूक्ष्म असलेली ताकद. मी मगाशी म्हटलं तसं भान हरपून जाणं हा उत्तम विज्ञानमय कोश जर असेल आपल्याकडे, म्हणजे चांगलं पाठटाचण केलं असेल, तास अत्यंत चांगला डिझाईन केलेला असेल आणि अतिशय भावपूर्ण बोलणं असेल तर भान हरपून जातीलही मुलं. पण मीच भान हरपून गेलोय आणि शिकवतोय वर्गात, मलाच विसर पडलाय आणि मी शिकवतोय वर्गात, असं कशाने होईल? किंवा इथं समोर जी कामं दिली आहेत किंवा यादी दिली आहे, कशाने होणार हे? भान हरपून शिकवण्याचा आनंद असेल किंवा शारीरिक कष्टाचं काम आलं तर हो चला ना, मी आहे ना. स्वच्छतेचं काम आलं, हो चला काही करू की. असं इतक्या सहज होईल का? जरा मीच कसं करू आता, मी तर शिक्षक आहे, माझं तर हे कामच नाहीये, माझं जॉब डिस्क्रिप्शन मध्येच नाहीये हे. आणखीन एक तिसरा मुद्दा इथं महत्वाचा आलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सगळ्यांना काय शिकवलं, तर ते हे शिकवलं की
की तुम्ही जे काही लोकांसाठी म्हणून काम करताय ते फेसबुकवरती अपडेट करू नका स्टेटस. व्हॉट्सअपवरती स्टेटस अपडेट करण्यासाठी दान करू नका कुठलंही. मी कशी एखाद्या गरीबाला मदत केली असं दाखवण्यासाठी काही करू नका. तो दयाभाव नको. किंवा मला फार वाईट वाटलं रे, ते अमुक एकांचं असं झालं ना, मी असं वाईट वाटून दिले त्यांना शेवटी पैसे, किंवा केली मी त्यांना काहीतरी मदत, किंवा मी गेलो, ते मला बघवलं नाही ते पूरग्रस्त भागातलं सगळं, आणि मी गेलो काम करायला तिथे शेवटी. तसं शेवटी एकदाच गेलो मी तिकडे, असं दयाभाव नको, करुणाभाव नको, सेवाभाव. कारण माझेच आहेत ते लोक, माझ्याच लोकांसाठी मी काम करतो, त्यात काय विशेष आहे? करायलाच पाहिजे. असा सेवाभाव कशाने निर्माण होत असेल? कसं वाटणार हे? मी जो काही अध्यापक झालोय तो अपघात म्हणून झालेलो नाहीये. माझं अध्यापन हे मी संकल्पपूर्वक करतोय. कसं काय होणार हे? काय करावं लागेल त्याच्यासाठी? तर हा जो मनातला भाव आहे तो निर्माण होण्यासाठी आज मी ज्यांच्यामुळे इथे आहे, आधी त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये कृतज्ञता पाहिजे. मग कुणाकुणामुळे मी आहे आज? अर्थातच जन्म देणाऱ्या आईबाबांपासून आपण सुरुवात करूया. तिथपासून ते भोजन ग्रहण करताना जो मंत्र म्हणतो, त्या मंत्रात आम्ही असं म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे, कृषी वल कृषी कर्मी राबती दिवस रात्र, श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात. स्मरण करोनी त्यांचे. या सगळ्यांचं स्मरण आहे का मला? ह्या सगळ्यांचं स्मरण आहे का मला? त्यांच्याविषयी जर माझ्या मनामध्ये की अरे आज ते होते, ते आहेत म्हणून मी आहे, माझं अस्तित्व माझ्यामुळे नाहीये, माझं अस्तित्व ह्या सगळ्यांमुळे आहे, तो तिथं रोज उगवतो सूर्य म्हणून मी आहे, आज ते चक्रीवादळ सरकलं पुढे म्हणून मी आहे, असं त्या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल, आपल्या आसपासच्या माणसांबद्दल, समाजाबद्दल मनामध्ये कृतज्ञ भाव निर्माण होणं. असं जर आपण आपल्या मनामध्ये हा भाव निर्माण करू शकलो तर मला असं वाटतं की ती जी ताकद आहे शब्दांमधली, संकल्पांमधली, संकल्प पूर्ण करण्यासाठी जी मनाची ताकद लागते, बुद्धीची ताकद लागते, आणि त्या सगळ्याचा एकत्रित गुणाकार लागतो, तो कशातनं होतो? अशी कोणती ताकद आपल्याला घडवत असते, पुढे नेत असते, ऊर्जा देत असते? तर ही कृतज्ञतेची भावना आपण मनामध्ये जितकी आणू, तितक्याच चांगल्या भावनेने आपल्याला ही ताकद मिळत असते. आणि म्हणून मग काय करायला पाहिजे? तर शक्य तर पुढाकार घेऊन, कोणी पुढाकार घेतला असेल तर त्यात सहभागी होऊन, पण शारीरिक श्रमाच्या कामांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. मला काही नाही जमत, निदान आर्थिक मदत करतो हे ठीकच आहे, पण जाऊन उतरून प्रत्यक्ष काम करणं, लोकांमध्ये मिसळून काम करणं, हे तितकंच महत्वाचं आहे असं वाटतं मला. व्रतपूर्वक ठरवल्यासारखं एकदा तरी वर्षभर अध्यापक कक्षाची स्वच्छता करून बघावी असं मी आपल्याला सुचवेन. अनेकदा असे छोटे छोटे प्रयोग मी माझ्या बाबतीत करून बघितले, म्हणून मी तेवढं सांगू शकतो की या सगळ्या छोट्या छोट्या उपक्रमांमुळे, स्वतःच बद्दल केलेल्या ह्या संकल्पांमुळे आपल्याला चांगली एनर्जी मिळते, चांगली ताकद मिळते बरं का. असा माझा जसा अनुभव आहे तसा आमच्या गुरुजींचा पण एक अनुभव आठवला मला आता. योगायोगाने आज त्यांचा जन्मदिवस आहे, आणि आमची ही शाळा जेव्हा इथे सुरू झाली तेव्हा पहिले 3 महिने आमचे गुरुजी स्वतः अध्यापकांचं स्वच्छतागृह स्वच्छ करत होते. 3-4 महिने ते जाऊन स्वच्छतागृह स्वच्छ करायचे. सकाळी उपासनेला इथे यायचे, उपासना झाली की पहिले 3-4 महिने ते जाऊन अध्यापकांचं स्वच्छतागृह स्वच्छ करून यायचं. आता त्यातनं काय घडलं, त्यांना काय मिळालं हे मला कदाचित आता शब्दात नाही सांगता येणार, पण त्यांनी जे इथं सगळं उभं केलं ते नेहमी असं सांगायचं आम्हाला सगळ्यांना की मला जे काही हे सगळं सुचलं ते कशामुळे सुचलं, तर मी रोज डोळे मिटून स्वतःबद्दल असा विचार करतो की मी काल काय केलं, आज मी काय करणार आहे, मला 40 वर्षांनी काय करायचंय, आणि हा विचार मला जर करायचा असेल तर मला असं लोकांमध्ये मिसळून काम करता आलं पाहिजे, असं त्यांनी दोन्ही सांगितलं आम्हाला.
म्हणजे डोळे मिटून बसायचं सुद्धा 15-20 मिनिटं रोज, आणि लोकांसाठी सुद्धा काम करायचं रोज. अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन जर झालं तर म्हणाले की असं नवीन सुचतं, मोठं सुचतं, नवीन संकल्प सुचतात आणि काहीतरी आपल्या हातनं मोठं काम घडू शकतं. आणि म्हणून ही कृतज्ञता मनात यावी म्हणून मग संतांचं चरित्र असेल, शास्त्रज्ञांचं चरित्र असेल, क्रांतिकारकांचं चरित्र असेल, इतिहासातल्या थोर पुरुषांचं चरित्र असेल, तर ते आवर्जून वाचलं पाहिजे. त्या चरित्रातून व्यक्तिगुणांबरोबर त्यांनी माणसांसाठी कसं काम केलं हे वाचलं पाहिजे. त्याचा आपल्या मनावर, बुद्धीवर असा खोल संस्कार होत असतो आणि मग आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये हळूहळू बदल होत असतात. असं सेवाभाव मनामध्ये निर्माण होणं, आणि मनामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या काय विचारांच्या आतवर खोलपर्यंत असा सेवाभाव निर्माण होणं, कृतज्ञता वाटणं सगळ्यांबद्दल, आपल्या सहज बोलण्यामधनं ही कृतज्ञता आपल्याला वाटणं, याच्यासाठी या आनंदमय कोशाचा परिपोष जर व्हायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे समोर जे स्लाइडवरती काही मुद्दे दिलेत तसे करून बघावेत असं मी आपल्याला सगळ्यांना सुचवेन. असं सगळं काम करत असताना ह्या सगळ्या स्वतःकडे अशी ताकद आणायची ती कशासाठी, या शेवटच्या माझ्या मुद्द्याकडे मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. चांगली शारीरिक ताकद आहे, उत्तम वर्गात शिकवता येत आहे, भावपूर्ण शिकवता येत आहे, अभ्यासपूर्वक शिकवता येत आहे. कशासाठी? हा कशासाठी हा प्रश्न मला फार महत्वाचा वाटतो. त्याचं मी जे काही थोडाफार विचार केला, मला जे काही उत्तर मिळालं, ते उत्तर मला संत एकनाथांच्या एका अभंगामध्ये सापडलं. ते उत्तर मी देतो आणि मग माझ्या बोलण्याचा समारोप करतो. मी मगाशी म्हटलं तसं, पूजा करताना, कुठल्याही पूजेची सुरुवात करताना वेगवेगळ्या उपचारांनी ही पूजा करण्यापूर्वी ज्या साहित्याने पूजा करायची त्या साहित्याचं पूजन केलं जातं. त्या साहित्याचं पूजन केलं जातं बरं का. ते असं पाणी शिंपडून म्हणा किंवा अक्षता प्रोक्षण करून म्हणा, असं म्हटलं जातं की हे सगळं शुद्ध होवो, आता आम्ही पूजा बांधतो किंवा पूजा करतो. ही जी पूजा आपल्याला सगळ्यांना करायची आहे ती कोणाची करायची आहे, कशासाठी करायची आहे, त्याचं हे उत्तर मला वाटतं. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. अन्नमय कोशाचं विकसनाचं शेवटचं टोक काय, असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेन की अन्नमय कोशाच्या विकसनाचं शेवटचं टोक म्हणजे काया ही पंढरी हे कळणं, हे अन्नमय कोशाच्या विकसनाचं शेवटचं टोक. आणि मग तिथून पुढं काय, तर मग तिथून पुढे हळूहळू आपल्या लक्षात येत जातं की ही जी काया परमेश्वराने मला दिलेली आहे, हा जो देह दिलेला आहे, आणि मग ही जी सगळी साधनं दिलेली आहेत, तो काही असं साधं सुधं शरीर नाहीये. ही सगळी साधनं ही साधी सुधी साधनं नाही आहेत, पंढरी आहे ती. आणि म्हणून मी त्या पंढरीची योग्य प्रकारेच काळजी घेतली पाहिजे. त्या भावनेनंच काळजी घेतली पाहिजे. आणि कशासाठी, तर त्या पांडुरंगासाठी. आणि तो कसा दिसणार मला, कुठे दिसणार, तर त्या या अभंगाच्या शेवटी त्याचं खरं तर उत्तर आलेलं आहे की देही देखिली, आपल्या देहामध्ये अन्नमय कोशाचा विचार करताना देही देखिली पंढरी, ही पंढरी जशी मला अन्नमय कोशाचा विचार करता करता लक्षात येतं की हे साधन आहे आणि ते परमेश्वरी कार्यासाठी जणू काही मला वापरायचं आहे, चांगल्या ठिकाणी मला ते माझी सगळी ताकद वापरायची आहे. तर ती ताकद जर चांगल्या ठिकाणी वापरायची आहे तर ती मी चांगल्या प्रकारे वाढवली पाहिजे, जोर लावून वाढवली पाहिजे. असं जसं आपण विचार करू तसं याचं शेवटचं टोक काय आणखीन, की देही देखिली पंढरी जनिवनी. सगळीकडे सृष्टीमध्ये, माणसांमध्ये, निसर्गामध्ये सगळीकडे ही जनिवनी आपल्याला ही पंढरी दिसली पाहिजे. अशी पंढरी जर आपण सगळीकडे बघू शकलो तर मग मला असं वाटतं की अध्यापक म्हणून आपलं जे व्रत आहे ते आपण व्रत म्हणून स्वीकारू शकू. अध्यापक म्हणून आपण
स्वतःकडे बघू शकू, अध्यापक म्हणून आपण स्वतःला घडवू शकू. अध्यापक म्हणून स्वतःला का घडवायचं, तर प्रस्तावना करत असताना आदरणीय प्रशांत सरांनी आपल्याला सगळ्यांना प्रस्तावनेत शब्द वापरला, तो मी इथे परत एकदा अधोरेखित करतो, की हा जो देशभर असलेला आमचा माणसांमध्ये नांदणारा जो पांडुरंग आहे, त्याच्यासाठी आम्हाला काम करायचंय, देशाला घडवायचंय आणि म्हणून एकेका विद्यार्थ्याला आम्हाला घडवायचंय. एक एक अंकुरास पालवू, तेजसाज आज त्यास लेवऊ, असं आम्ही प्रबोधिनीत एका पद्यात म्हणतो. तो अंकुराला, एकेका मुलाला जर तेजस आज लेववायचं असेल, तर मी पण तितकं तेजस्वी असलं पाहिजे. मी पण तितकं तेजस्वी असलं पाहिजे. मला पण पराक्रम करता आला पाहिजे. आणि असं पराक्रमाने, सेवेने, त्यागाने तेजस्वी होण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी संकल्पपूर्वक स्वतःमधला अध्यापक घडवला पाहिजे. हा अध्यापक घडवताना काय प्रकारे विचार करता येऊ शकतो, याची काही मांडणी करण्याचा प्रयत्न मी आत्ताच्या बोलण्यामध्ये केला. सुमारे पुढची 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तरांसाठी किंवा अधिक काही चर्चेसाठी वापरू. आणखीन इथे प्रशांत सर आहेत, सरांना काही भर घालायची असेल तर त्यांनाही मी विनंती करतो की काही भर त्यांनी घालावी. काही प्रश्न आपण आवर्जून घेऊया. धन्यवाद. 5-7 मिनिटं आहेत आपल्याकडे, 2-4 प्रश्न घ्यायला हरकत नाही. काही जे अगदी थोडक्यात उत्तरं देता येण्यासारखे ते प्रश्न आधी घेतो. पंचकोश या विषयावरची पुस्तकं उपलब्ध आहेत. पंचकोश विकसनातून शिक्षण असं वामनराव अभ्यंकर यांचं पुस्तक उपलब्ध आहे. ज्ञानप्रबोधिनीचं प्रकाशन आहे. आपण हे पुस्तक आवर्जून प्रबोधिनीच्या केंद्रांवरती उपलब्ध आहे, तिथून आपण घेऊ शकता. त्याचप्रमाणे शिक्षणाचे पंचाधार असं वामनराव अभ्यंकर यांचं ज्ञानप्रबोधिनीचं प्रकाशन असलेलं पुस्तक आहे. या दोनही पुस्तकांमध्ये अध्यापकत्व आणि पंचकोश असे दोन्ही विषय आलेले आहेत. तर आपण जरूर असं साहित्य पंचकोशावरचं बघू शकता. युट्यूबवरती सुद्धा पंचकोशावरती, विशेषतः निगडीचं जे गुरुकुल चालतं पंचकोशाधारित, त्याच्यावरती काही 2 चांगले व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील. आपल्याच शैक्षणिक साधन केंद्राने तयार केलेलं असं युट्यूबवरचा एक व्हिडिओ हा सुद्धा आपल्याला निश्चितच बघता येऊ शकेल. मौन संवाद हा डायलॉग रायटिंग सारखा असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी लॅपटॉपशी बोलतोय तर मी लॅपटॉपला काय म्हणेन, मग लॅपटॉप मला काय म्हणेल, असं करू शकता. म्हणजे सुरुवात म्हणून या पद्धतीनं जाऊ शकतो. त्याच्याही आधीच एक टप्पा म्हणजे लिहिलंच पाहिजे असं काही नाही, आपण गप्पाही मारू शकता. पण शांत बसून कुठल्या तरी एखाद्या वस्तूशी, वास्तूशी, व्यक्तीशी, असलेल्या किंवा नसलेल्या कोणाशीही असा संवाद साधणं म्हणजे मौन संवाद करणं. आपण जरूर असा एक प्रयोग स्वतःबद्दल करून बघा. हळूहळू आपल्याला त्यातले अधिक चांगले विषय हे सुचत जातील आणि आपला मौन संवाद सुद्धा चांगला, अधिक प्रगल्भ असा होऊ शकेल. कृती संशोधन किंवा वार्षिक प्रकल्प हे आपापल्या अभ्यासाचे विषय आहेत असं मला वाटतं. कृती संशोधन म्हणजे काम करत करत आपली निरीक्षणं नोंदवत केलेलं संशोधन. वर्गात आपण जे प्रयोग करत असतो ते प्रयोग करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काहीतरी एखादी प्रश्नावली देणं, ती भरून घेणं, मग प्रत्यक्ष प्रयोग करणं, काही गटावरती प्रयोग न करणं, मग दोन्ही गटांची निरीक्षणं नोंदवणं, त्यातनं आपण केलेल्या कामाच्या आधारावरती काही निष्कर्ष समोर येणं, असं कृती संशोधनाची पद्धती असू शकते. याच्यावरती सुद्धा कृती संशोधन हा सुद्धा अभ्यास पद्धती आहे ही एक. तर आपण जरूर अशा प्रकारच्या अभ्यास पद्धतींचा अभ्यास करावा, वाचावं आणि त्यातनं आपल्याला निश्चित लाभ होऊ शकतो. वार्षिक प्रकल्प करणं किंवा एखादा अभ्यास करणं एखाद्या विषयाचा, हे मला असं वाटतं की स्वयं अध्ययन करणं, स्वतःच अभ्यास करणं वेगवेगळ्या विषयाचा, याच्यासाठीचं एक टूल आहे की वार्षिक प्रकल्प करता येणं. मग तो वार्षिक प्रकल्प, उदाहरणार्थ समजा एखादा मनुष्य हा काय इतिहासाचा शिक्षक असेल तर त्यांनी काय 1947 ते 2020 या कालावधीत झालेली भारताची युद्ध असा समजा अभ्यास केला वर्षभर, तर त्याला पुष्कळ अभ्यास करता येण्यासारखा आहे आणि आत्ताच्या चालू कामाचा आत्ताच्या चालू अभ्यासक्रमाशी असा थेट संबंध जोडता येईल, असे अनेक विषय अभ्यास करता येऊ शकतील. असं एक उदाहरण मी इतिहासाच्या शिक्षकाच्या बाबतीत मांडलं. असे अनेक विषय आपल्याला सुचू शकतील, आपल्या विषयातले असतील, आपल्या विषयाच्या कक्षेच्या कदाचित एखाद्या बाहेरचं सुद्धा असू शकेल. तर असे विषय आपण वार्षिक अभ्यासासाठी म्हणून
जरूर निवडावेत आणि त्याबद्दलचा काही ना काहीतरी अभ्यास हा आपला करत राहावा असं मला वाटतं. प्रश्नपत्रिका कशी तपासावी असा काहीतरी प्रश्न आहे. आकलन शक्ती वेगवेगळी असल्याने प्रोत्साहनपर का चिकित्सकपणे? हे थोडं व्यक्तिसापेक्ष आहे. मी प्रोत्साहनपर उत्तरपत्रिका तपासतो आणि विद्यार्थी समोर आला की पुरेशी चिकित्सा करतो. तर व्यक्तिसापेक्ष आहे असं वाटतं मला. आपण योग्य पद्धतीनं उत्तरपत्रिका या तपासल्या पाहिजेत. एक प्रश्न इथं चॅटबॉक्समध्ये होता पण आला नाही. तेवढा फक्त घेतो कारण तो महत्वाचा असं वाटतं मला. तो घेतो आणि मग थांबतो. प्रश्न असा होता की हे सगळं कळतंय हो, पण जमत नाही, होतच नाही किंवा ठरवतो मग ते 9चे 9 दिवस असतात, नंतर काही होत नाही. अशा आशयाचा काहीतरी प्रश्न होता. तर तो मला फार जिव्हाळ्याचा वाटतो. माझाच प्रश्न तुम्ही कोणीतरी विचारलाय असं वाटतं. तर मी माझ्यापुरतं शोधलेलं उत्तर असं त्याच्यावरचं एकदम साधं सोपं, फार मी विचार केला त्याच्यावर असं नाही. पण त्याच्यावरचं एकदम साधं उत्तर आहे, की जेव्हा-जेव्हा असं लक्षात येतं, करायला पाहिजे असं वाटतं, तेव्हा-तेव्हा करायचं, संकल्पपूर्वक करायचं. तो संकल्प मोडला, की पुन्हा संकल्प करायचा. तो संकल्प मोडला, की पुन्हा संकल्प करायचा. असं मला त्याच्यावरचं उत्तर सापडलेलं आहे. काय होईल स्वतःला थोडंसं टोचणी बसत राहील, की काय हे एकच संकल्प वर्ष झालं करतोय. पण ठीक आहे, वर्ष झालं करतोय. माझी काय लर्निंग हे स्पीड माझा कमी असेल कदाचित. पण पुन्हा-पुन्हा संकल्प करणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे असं मला वाटतं. त्याची आधीची एक पायरी मी सुरुवातीला बोललो होतो खरं तर, की स्वतःच बद्दल माझ्यात काय बदल व्हायला हवेत हे एकतर कळणं, स्वतःच निरीक्षण चांगलं, स्वतःबद्दलचं निरीक्षण उत्तम प्रकारे करता येणं, ते शब्दबद्ध करता येणं, कुणाच तरी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेता येणं, संकल्प करणं आणि संकल्प मोडला तरी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक पुन्हा संकल्प करणं, जास्त ताकदीनं करणं, जास्त मोटिवेशनने करणं, जाहीर करणं संकल्प. हे पण एक खूप चांगलं उत्तर आहे बरं का. मुद्दाम घरात आईला, बायकोला, पोरांना, सहकाऱ्यांना, भावाला, मित्राला सगळ्यांना सांगायचं मी ठरवलंय बरं का रोज इतका तास व्यायाम. असं जरा सगळ्यांना सांगायचं. जाहीर करणं संकल्प याचा सुद्धा उपयोग होत असतो. तर आपल्याला जे वाटतंय ते करून बघणं याच्यात खूप मजा असते. आपण सगळ्यांनी असा आनंद घेत घेत आपलं अध्यापकत्व फुलवूया. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो.